गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। चलो भाई, हम कुठंपर्यंत आले होते बघा. पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये शेवटचं लेक्चर बघितलेलं होतं आपण व्हॅलेन्सी. आता आज आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड्समध्ये ॲटॉमिक साईज बघायचं आहे. ॲटॉमिक साईज म्हणजे काय? ॲटॉमिक साईज म्हणजे काय? ॲटमचा साईज म्हणजे ॲटम किती मोठा आहे, आकाराने किती लहान आहे. मग ते कसं काउंट केलं जातं? फॉर एक्झाम्पल, एक ॲटम आहे. समजा आपण त्याचं एक चित्र काढू. हे ॲटमचा न्यूक्लियस आहे, हा त्या न्यूक्लियसचा सेंटर, हा त्याच्या भोवतीचा असणारा पहिला शेल, त्याच्यानंतर हा येणारा दुसरा शेल, इवन हा तिसरा शेल, हा चौथा शेल. म्हणजे या न्यूक्लियसच्या सेंटरपासून लास्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स, न्यूक्लियसच्या सेंटरपासून लास्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स, त्याला आपण त्या ॲटमचा ॲटॉमिक साईज असं म्हणतो. इट इज अ डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड आउटरमोस्ट शेल और आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ ॲन ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजेच त्या ॲटमचा ॲटॉमिक साईज असतो. आपण पाठीमागच्या वर्षी किंवा पाठीमागच्या स्टँडर्डला ॲटमचा साईज किंवा ॲटमचा व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी एका मॅटरशी संबंधित बघितलेलं होतं. ॲटमची साईज ही त्या ॲटमच्या रेडियसवरती डिपेंड असते. ॲटॉमिक साईज ऑफ ॲन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. म्हणजे कुठल्याही ॲटमची साईज त्या ॲटमचा रेडियस रिप्रेझेंट करत असतो. मग ॲटॉमिक रेडियस काय आहे? ॲटॉमिक रेडियस इज अ डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस. आता न्यूक्लियसचं सेंटर, बरं, बेसिकली सेंटर ऑफ न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. आणि मग ते आपण हे जे डिस्टन्स आहे, इथून एवढं, इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स आहे, ते आपण पिकोमीटरमध्ये मोजतो. पिकोमीटर, PM याने पिकोमीटर. आणि त्याचं कन्व्हर्शन जर पिकोमीटरचं जर आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल किंवा मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल, तर पिकोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, 1 पिकोमीटर बरोबर 10⁻⁻12 मीटर असं त्याचं कन्व्हर्शन होतं. त्याचबरोबर पिकोमीटर आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल आहे नॅनोमीटर. नॅनोमीटरसुद्धा आहे. हे पिकोमीटर झालं, त्याच्यानंतर नॅनोमीटर आहे. नॅनोमीटरला NMने रिप्रेझेंट केलं जात असतं. हे ॲटमच्या साईज मोजण्याचं युनिट आहे. कारण ॲटम हा अतिशय स्मॉल आहे, तिथं सेंटीमीटरमध्ये मोजू शकत नाही. म्हणून त्याला एकतर आपण पिकोमीटरमध्ये किंवा त्याला आपण नॅनोमीटरमध्ये मोजू शकतो. मग तुमच्याकडं काही एलिमेंट्स दिलेले आहेत, तर त्या एलिमेंट्सचं एक ऑब्झर्वेशन करायचं आहे. ते एलिमेंट्स तुम्हाला ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटॉमिक रेडियस दिलेली आहे पिकोमीटरमध्ये. त्या सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिवन हिअर. मग आता कोणते कोणते एलिमेंट दिले आहेत? ऑक्सिजन दिला आहे, त्याचं ॲटॉमिक रेडियस आहे 66, तो आहे पिकोमीटरमध्ये 66 PM ॲटॉमिक रेडियस. कशामध्ये? पिकोमीटरमध्ये. याला थोडंसं याच्यापासून. आणि हे आहेत एलिमेंट. एलिमेंट कोणता? ऑक्सिजन. ॲटॉमिक रेडियस किती? 66 पिकोमीटर. त्याच्यानंतर आहे बोरॉन. ॲटॉमिक रेडियस आहे 88 पिकोमीटर. त्याच्यानंतर कार्बन आहे. कार्बनचा ॲटॉमिक रेडियस 77 पिकोमीटर. त्याच्यानंतर आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक रेडियस 74 पिकोमीटर. त्याच्यानंतर आहे बेरिलियम. बेरिलियम आहे 101 पिकोमीटर. आणि लिथियम आहे. लिथियमचा 152 पिकोमीटरमध्ये यांच्या सगळ्यांच्या रेडियस दिलेल्या आहेत. इथपर्यंत कळलं का? बघा, ॲटमचा साईज हा ॲटमच्या रेडियसवरती डिपेंड असतो. ॲटमचं जेवढी रेडियस मोठी तेवढा ॲटमचा साईज मोठा असतो. ॲटमची रेडियस लहान, ॲटमचा साईज लहान. रेडियस किंवा ॲटॉमिक साईज ही रेडियसवरती डिपेंड असते. आणि रेडियस म्हणजे त्या ॲटमचा सेंटर. कोणाचा? ॲटमचा सेंटर म्हणजे न्यूक्लियसचा सेंटर.
आणि त्याचा आउटर मोस्ट शेल ऑफ द ॲटम, या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे त्याचा रेडियस आहे. मग आता आपल्याला रेडियस कशामध्ये मोजतो, कारण ॲटम आपल्याला दिसत नाही, तो सेंटीमीटरमध्ये किंवा मीटरमध्ये मोजणं शक्य नाही, मिलीमीटरमध्ये पण मोजणं शक्य नाही. मग त्याला आपण पिकोमीटर, नॅनोमीटर, अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये सुद्धा मेजर करू शकतो. हे पिकोमीटर आहे, हे नॅनोमीटर आहे आणि हे आहे अँगस्ट्रॉंग युनिट. ॲटमचा साईज अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये सुद्धा मोजला जाऊ शकतो. याचं डिटेल्स आपल्याला पुढच्या वर्षीला पाहायचं आहे. मग आता ही जी एलिमेंट्स तुम्हाला दिलेली आहेत, तर आता टेक्स्टबुकमध्ये जाऊ आपण थोडंसं. यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. आता हे जे सर्व एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स बघा प्रत्येक वेळेस ॲटॉमिक साईज ही लेफ्टकडून राईटकडं प्रॉपर पिरियडमध्ये जात असताना कशी होते, डिक्रीज होते. बघा कसं पहिला, आता याला आपण प्रॉपरली मांडू. पिरियड नंबर सेकंड, पिरियड नंबर सेकंडमध्ये लिथियम येतो पहिला, बेरिलियम दुसरा, बोरॉन तिसरा, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही एलिमेंट्स येतात याच्यापैकी. मग लिथियमचा ॲटॉमिक रेडियस 152 पिकोमीटर, त्याच्यानंतर बेरिलियमचा 111 पिकोमीटर, त्याच्यानंतर बोरॉनचा 88 पिकोमीटर, कार्बन आहे 77 पिकोमीटर, त्याच्यानंतर नायट्रोजन आहे 74 पिकोमीटर आणि ऑक्सिजन आहे 66 पिकोमीटर. जर आता तुम्ही विचार केला तर ॲटॉमिक साईज ही लेफ्टकडून राईटकडं जात असताना डिक्रीज होत जाते, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता त्याच्या पाठीमागचा रिझन काय आहे? रिझन बिहाइंड इन दिस ॲज फॉलोज. आता रिझन काय आहे, त्याच्या पाठीमागचं रिझन जरा काळजीपूर्वक पहा. एवढं तुम्हाला पक्क कन्फर्म झालं जर आपण एखाद्या प्रॉपर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडं जात असताना, एखाद्या प्रॉपर पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडं जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जातो. त्याच्याबद्दल कसं डिक्रीज होत जातो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. फॉर एक्झाम्पल, समजा हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा हा न्यूक्लियस, याच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आहे आणि याच्या लास्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. आता प्रोटॉन म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन म्हटल्यानंतर निगेटिव्ह चार्ज. एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये अट्रॅक्शन स्मॉल आहे, अट्रॅक्शन आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. त्याच्यानंतर जर तुम्ही हेलियमकडे गेला तर इथं प्रोटॉनची संख्या 2 होईल, इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 2 होईल. आता थोडंसं अट्रॅक्शन वाढलं, कळते का? बघा अगोदर एकच पॉझिटिव्ह चार्ज होता, एकच निगेटिव्ह चार्ज होता, तर पॉझिटिव्ह चार्ज एक, निगेटिव्ह चार्ज एक म्हणजे अट्रॅक्शन कमी झालं. आणि आता जर पॉझिटिव्हची संख्या वाढली त्याचबरोबर निगेटिव्हची संख्या वाढली म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे प्रोटॉन वाढले, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनसुद्धा वाढले म्हणजे अट्रॅक्शन वाढेल. आणि जसं जसं अट्रॅक्शन वाढेल तसं तसं ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जातो. आता त्याच्याबद्दल आणखीन एक पुढचा कन्सेप्ट आपल्याला स्लाइडली बघू. पिरियड नंबर सेकंडमध्ये असणारे एलिमेंट्स आहेत, पिरियड नंबर सेकंडमध्ये असणारे एलिमेंट्स त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिटेल्समध्ये पाहू. कसं चेंज होतं, काय चेंज होतं, तर त्याच्याबद्दल पाहायचं. बघा पिरियड नंबर सेकंड, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही एलिमेंट आहेत पिरियड नंबर सेकंडची. आता आपण थोडंसं हा न्यूक्लियस आहे ॲटमचा, सर्कल परफेक्ट येत नाही प्लीज, सो ॲडजस्ट इट, म्हणजे असं गोल गरगरीत येत नाही, त्याच्यामुळं हा न्यूक्लियस आहे ॲटमचा. मग याचा हा पहिला शेल आणि हा दुसरा शेल आपण असं रिप्रेझेंट केला. इट इज अ शेल नंबर फर्स्ट, इज अ शेल नंबर सेकंड, त्याला आपण के शेल म्हणतो, याला एल शेल म्हणतो. ॲटॉमिक नंबर याचा 3 आहे म्हणजे याच्या शेलमध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन येणारे आहेत, हे परफेक्ट झालं. आणि दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन येणार आहे. म्हणजे या न्यूक्लियसमध्ये हा जो न्यूक्लियस आहे, इथं न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये आता सध्या प्रोटॉन किती आहेत? 3 प्रोटॉन आहेत. आणि इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 इलेक्ट्रॉन आहेत. इथं एक मायनस चार्ज, इथं एक मायनस चार्ज, इथं एक मायनस चार्ज.
आता सध्या जे काही अट्रॅक्शन आहे, आता या 3 पॉझिटिव्हमध्ये आणि 3 निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन आहे. मग जर समजा ॲटॉमिक नंबर वाढला, याचा पुढचा जर विचार केला तर आणखीन एक पॉझिटिव्ह चार्ज वाढेल, म्हणजे इकडे आणखीन एक इलेक्ट्रॉन वाढेल, आणखीन एक निगेटिव्ह चार्ज वाढेल. आता पहिल्यापेक्षा म्हणजे या ठिकाणच्यापेक्षा या एलिमेंटपेक्षा या एलिमेंटच्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन जास्त का कमी? जेवढे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस वाढतील तेवढ्याच प्रमाणात अट्रॅक्शन वाढत जाईल. मग याच्या बाबतीत इथं झाला ॲटॉमिक नंबर 5, म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज 5 झाले, इकडं आणखीन एक इलेक्ट्रॉन वाढला, म्हणजे आता अट्रॅक्शन परत वाढलं. त्याच्यानंतर इथं ॲटॉमिक नंबर 6, इथं पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इथं आणखीन एक इलेक्ट्रॉन वाढला, म्हणजे अट्रॅक्शन वाढलं. तर अशा प्रकारे जसं जसं अट्रॅक्शन वाढत जाईल तसं तसं हे ऑर्बिट न्यूक्लियसकडं खेचले जातील आणि ॲटमचा साईज लेफ्टकडून राईटकडं डिक्रीज होईल. लक्षात आलं का? बघा आता कन्सेप्ट क्लिअर झाला का? न्यूक्लियस आहे हा, मी तुम्हाला रिप्रेझेंट करतो आहे, हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये ॲटॉमिक नंबर वाढलं की प्रोटॉनची संख्या वाढते, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढतात. पॉझिटिव्ह चार्ज वाढलं की सर्क्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढतात. जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस किंवा निगेटिव्ह चार्जेस कमी, त्या दोघांमधलं अट्रॅक्शन असणारं कमी. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस वाढत चालले तर अट्रॅक्शन वाढत जातात आणि त्यामुळं ॲटॉमिक नंबर वाढला की प्रोटॉनची संख्या न्यूक्लियसमध्ये वाढते. जेवढी प्रोटॉनची संख्या वाढते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या आउटरमोस्ट शेलमध्ये किंवा त्या शेलमध्ये वाढते आणि मग या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसमध्ये अट्रॅक्शन वाढतं आणि या अट्रॅक्शनमुळं लेफ्टकडून राईटकडं जात असताना ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जातो. आता मला असं वाटतं की तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. बघा आता पुस्तकामध्ये जाऊ आपण. while going from left to right within a period the atomic number increases 1 by 1. इथं दाखवलेला आहे ॲटॉमिक नंबर याचा 3 आहे, याचा 4 आहे, याचा 5 आहे, याचा 6 आहे, इथं पुढं 10 पर्यंत इन्क्रीज होत जाणार आहे. 1 by 1 इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच काय होईल त्यावेळेस 1 by 1 इन्क्रीज झाल्यानंतर मिनिंग दॅट पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट ॲट अ टाईम. मग न्यूक्लियसमध्ये याचा ॲटॉमिक नंबर 3 होता तेव्हा न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज 3 होते. याचा ॲटॉमिक चार्ज म्हणजे ॲटॉमिक नंबर 4 आहे तर न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज 4 होतील. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनसुद्धा त्याच प्रमाणात वाढतात. हावेवर ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट ॲडेड टू द सेम आउटर मोस्ट शेल. जसं इकडं न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढतात तसंच लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा वाढते अँड ड्यू टू increasing nuclear charges to the electron are pulled toward the nucleus. आता इकडं पॉझिटिव्ह चार्ज आहेत, इकडं निगेटिव्ह चार्ज आहेत, या दोघांमध्ये अट्रॅक्शन वाढलं त्याच्यामुळं या दोघांमध्ये अट्रॅक्शन झालं, म्हणजेच ही शेल या बाजूला, कारण इलेक्ट्रॉन हे वजनाने हलके आहेत प्रोटॉनपेक्षा, त्याच्यामुळं हे ऑर्बिट न्यूक्लियसच्या डायरेक्शननी पुल होतं आणि the nucleus to the greater extent, thereby the size of atom decreases. आणि त्याच्यामुळं ॲटमचा साईज डिक्रीज होत जातो. त्याच्यानंतर आणखीन काही एलिमेंट्स तुमच्याकडे दिलेले आहेत. सम एलिमेंट्स आर इन देअर ॲटॉमिक रेडियस आर गिवन हिअर. याच्यावरती काही क्वेश्चन आहेत. त्याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. या कन्सेप्टशी रिलेटेड आपल्याला बघायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, ॲटॉमिक साईजशी रिलेटेड यूज युअर ब्रेन पॉवर कन्सेप्ट आपल्याकडे आलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू आणि मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. ऑल क्लिअर? कदाचित कळत असेल अशी अपेक्षा मी ठेवतो. आता बघायचं याच्याशी रिलेटेड यूज युअर ब्रेन पॉवर हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे ॲटॉमिक साईजशी रिलेटेड. आणि त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे ॲटॉमिक साईजशी रिलेटेड. पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, बरोबर आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपल्याला रेफर करायचं आणि काय करायचं आहे, फाइंड आउट द पिरियड टू विच द अबाव एलिमेंट्स बिलॉंग्स.
म्हणजे आता जे आपण एलिमेंट्स पाहिलेले होते लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, हे जे एलिमेंट्स आहेत हे सर्व एलिमेंट मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कुठल्या पिरियडमध्ये येतात. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द पिरियड टू विच द अबव एलिमेंट बिलॉंग. वरती येणारे एलिमेंट कुठल्या पिरियडचे आहेत सांगा. कुठल्या पिरियडचे आहेत? कुठल्या पिरियडचे हे एलिमेंट? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे एलिमेंट कुठल्या पिरियडचे येतात? सो ऑल द एलिमेंट आर बिलॉंग्स टू पिरियड नंबर सेकंड इन, बरोबर आहे का? पिरियड नंबर सेकंड, कारण पहिल्या पिरियडमध्ये कोण येते? हायड्रोजन आणि हिलियम. पिरियड नंबर सेकंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, बरोबर आहे ना? मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियड नंबर सेकंडमध्ये येणारी हे सर्व एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर सेकंड, अरेंज द अबव एलिमेंट्स इन अ डिक्रीजिंग ऑर्डर. अरेंज द अबव एलिमेंट इन अ डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये ही एलिमेंट तुम्हाला अरेंज करायची आहेत. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. डिक्रीजिंग म्हटल्यानंतर पहिल्यांदा कोण येईल? डिक्रीजिंग ऑर्डर पहिल्यांदा कोण येईल? लिथियम. त्याचा ॲटॉमिक रेडियस किती आहे? 152. याच्यापेक्षा डिक्रीजिंग म्हणजे उत्तर त्या क्रमाने द्यायचं आहे. त्याच्यानंतर कोण येईल? याच्यानंतर येईल बेरिलियम. ॲटॉमिक रेडियस किती? 111 पिकोमीटर. त्याच्यानंतर कोण येईल? बोरॉन. ॲटॉमिक रेडियस 88. त्याच्यानंतर बोरॉन नंतर कार्बन. कार्बनचे ॲटॉमिक रेडियस 77. त्याच्यानंतर कोण येईल? ऑक्सिजन, नायट्रोजन येईल. त्याच्या अगोदर नायट्रोजन येईल. नायट्रोजन 74 आणि ऑक्सिजन किती आहे? 66. सो दीज आर द एलिमेंट अरेंज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. आले का बघा? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. तसं काय अडचण नाही, तुम्ही कोणतेही क्वेश्चन कुठल्याही याच्यावरती सॉल्व करू शकता. बघा तुम्हाला सगळं कळतं कन्सेप्ट. नाही तर तुम्ही या एलिमेंटबद्दल सुद्धा रिप्रेझेंट करू शकता. कोणते एलिमेंट आहेत हे पहा. दुसरे पण एलिमेंट दिलेले आहेत. हे कसे अरेंज केलेले आहेत पहा. पहिला दिलेला आहे लिथियम. क्वेश्चनमध्ये काय काय दिले बघा. पहिला पोटॅशियम दिला आहे. त्याच्यानंतर मास नंबर आहे 231. त्याच्यानंतर सोडियम दिलेला आहे. मास नंबर नाही, ॲटॉमिक रेडियस आहे. पिकोमीटरमध्ये सोडियम दिला आहे 186. त्याच्यानंतर रुबिडियम दिलेला आहे 244. त्याच्यानंतर सिझियम दिलेला आहे. सिझियम दिलेला आहे 262 आणि लिथियम दिलेला आहे 152. आता ही सर्व एलिमेंट कुठले येतात? ही सर्व एलिमेंट कुठल्या ग्रुपमधले येतात? कुठल्या पिरियडमधले येतात? कुठल्या ग्रुपमधले येतात हे सर्व एलिमेंट? दीज एलिमेंट आर इन पिरियड. हे सर्व एलिमेंट येतात पिरियड फर्स्टमध्ये, बरोबर आहे. आता यांना आपल्याला जर समजा यांना जर ही एलिमेंट डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे, रेडियसच्या डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे जर अरेंज करायचे असतील तर पहिल्यांदा रेडियसच्या कुठल्या ऑर्डर? डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे जर अरेंज करायचे असतील ही सर्व एलिमेंट, तर पहिल्यांदा कोण आहे बघा सगळ्यात मोठा? रुबिडियम, सिझियम. सिझियम येईल डिक्रीजिंग ऑर्डरनुसार म्हणल्यानंतर. दीज आर अरेंज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. मग डिक्रीजिंग म्हणल्यानंतर पहिला काय येईल? सिझियम. सिझियम नंतर कोण येईल? रुबिडियम. सिझियमचा ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक रेडियस 262. रुबिडियमची रेडियस आहे 244. त्याच्यानंतर कोण येईल? त्याच्यानंतर येईल पोटॅशियम. पोटॅशियमचे ॲटॉमिक रेडियस 231. त्याच्यानंतर कोण येईल? सोडियम. सोडियमचे ॲटॉमिक रेडियस किती आहे? 186. आणि लिथियमची बघा 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. सोडियमची ॲटॉमिक रेडियस आहे 152. हे येतात पिकोमीटरमध्ये.
तर हे झाले डिक्रीजिंग ऑर्डर आणि हे सुद्धा ग्रुपमध्ये आहेत डिक्रीजिंग ऑर्डर, हे पिरियडमध्ये आहेत डिक्रीजिंग ऑर्डर. ॲट अ टाईम तुम्हाला 2 प्रश्नाची उत्तरं मी सांगतो आहे. कदाचित तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर 2 ठिकाणी दिलेली आहेत, तर तुम्ही कुठल्याही गोष्टी कुठेही रेफर करू शकता आहात. ऑल क्लिअर बघा. ऑल द एलिमेंट्स हे जे पहिले आहेत, तर ते पहिले एलिमेंट्स यांना तुम्ही अशाही प्रकारे अरेंज करू शकता. पहिला लिहा लिथियम, पहिला लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, त्याच्यानंतर बोरॉन, त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर नायट्रोजन, त्याच्यानंतर ऑक्सिजन. तर अशाही प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. चला इथपर्यंत कळलंय का बघा. चला पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ आपण. या कन्सेप्टशी रिलेटेड 2 यूज युअर ब्रेन पॉवर आहेत. तुम्ही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही प्रश्नासाठी असं नाही की 2 ॲट ए टाईम एकाच ठिकाणी दिले असेल, तर तुम्हाला 2 वेगवेगळे क्वेश्चन याच्याशी संबंधित विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. हो, जो सेकंड पिरियडमध्ये एलिमेंट्स आहेत जशी अरेंज केलेले आहेत, म्हणजे पहिल्या पिरियडमध्ये जशी एलिमेंट मास नंबरच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आणि ॲटॉमिक रेडियसच्या डिक्रीजिंग ऑर्डरनुसार अरेंज केलेले आहेत, तर पिरियड नंबर सेकंडमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जो पिरियड नंबर सेकंड आहे तोच आहे ना हा लिथियम, बेरिलियम, बोरॉन, हे त्याच्याशी मॅच करतात. अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट ॲज पर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रेडियस इज मॅच विथ द सेकंड पिरियड. सेकंड पिरियडमधलेच हे सर्व एलिमेंट आहेत आणि अगदी त्याच्याशी मॅच होतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4. विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. विच ऑफ द अबव एलिमेंट्स. जर अबव म्हटलं, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जर अबव म्हटलं, तर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे विच ऑफ द अबव एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. बिगेस्ट म्हणजे ज्याचा ॲटॉमिक रेडियस हेवी, ज्याचा ॲटॉमिक रेडियस मोठा. ॲटॉमिक रेडियस जास्त मोठा कोणाचा आहे? लिथियमचा. किती आहे? 152 पिकोमीटर. हा झाला बिगेस्ट. आणि स्मॉलेस्ट कोण आहे? सगळ्यात लहान ऑक्सिजन. ॲटॉमिक रेडियस किती आहे? ॲटॉमिक रेडियस आहे ऑक्सिजनचा 66 पिकोमीटर आणि हा झाला स्मॉलेस्ट. बरोबर आहे. त्याचबरोबर आणखीन काही एलिमेंट दिलेत. जर पिरियड आहे, तो पूर्ण एक पिरियड आहे, याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट एलिमेंट सीझियम आहे. सीझियमचा ॲटॉमिक रेडियस आहे 262, तर हा सुद्धा झाला बिगेस्ट. आणि सगळ्यात स्मॉल ॲटॉमिक रेडियस आहे लिथियमचा आहे 152. हे येतात ग्रुपमध्ये, हे एलिमेंट येतात ग्रुपमध्ये आणि हे येतात पिरियडमध्ये. हा झाला स्मॉलेस्ट. चला दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपण म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहे. आणि त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरशी रिलेटेड आणखीन एक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, तो म्हणजे what is the periodic trends observed in the variation of atomic radius while going from left to right within a period. पिरियॉडिक ट्रेंडचं जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन करता आहात, पिरियॉडिक ट्रेंड कोणता? ॲटॉमिक रेडियस. हा पिरियॉडिक ट्रेंडचं ऑब्झर्वेशन करत असताना तुम्हाला काही व्हॅरिएशन पाहायला मिळालं का लेफ्टकडून राईटकडे जात असताना? तर तुम्हाला त्याचा आन्सर असं देता येईल, इफ वी गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ प्रॉपर पिरियड बरोबर आहे. इफ वी, पुन्हा एक वेळ सांगतो, इफ वी गोज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ प्रॉपर पिरियडमध्ये आपण लेफ्टकडून राईटकडं जेव्हा जाऊ तेव्हा ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाते. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ प्रॉपर पिरियड.
चला, सगळे यूज युअर ब्रेन पॉवर संपलेले आहेत, सगळे कळाले असतील. त्याच्यानंतर आणखीन काही एलिमेंट्स तुमच्याकडं काही एलिमेंट दिले आहेत आणि त्याच्यावरती काही क्वेश्चन अशाच प्रकारचे 4-5 क्वेश्चन आहेत. तेवढे क्वेश्चन आपण घेऊ आणि मग या ठिकाणी थांबू. बाकीचं पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. आणखीन एक यूज युअर ब्रेन पॉवर आहे ॲटॉमिक रेडिएशन रिलेटेड. तो प्रश्न पहिला मांडतो मी. या ठिकाणी आहे एलिमेंट्स आणि इथं ॲटॉमिक रेडियस कशामध्ये आहे, पिकोमीटरमध्ये. एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, तर पोटॅशियम आहे, ॲटॉमिक रेडियस आहे 231. त्याच्यानंतर आहे सोडियम, ॲटॉमिक रेडियस आहे 186. त्याच्यानंतर रुबिडियम आहे, ॲटॉमिक रेडियस आहे 244. त्याच्यानंतर आहे सीझियम आहे, ॲटॉमिक रेडियस 262 आणि लिथियम आहे ॲटॉमिक रेडियस 152. याच्यावरती काही क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आपण विचार करू. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप टू विच द अबाव एलिमेंट बिलॉंग. आता ही दिलेली एलिमेंट कुठल्या ग्रुपची आहेत. सो ऑल दीज एलिमेंट इन अ ग्रुप फर्स्ट. बघा, ग्रुप फर्स्टमध्ये कोणते कोणते एलिमेंट येतात. ग्रुप फर्स्ट पहिला कोण येतो, लिथियम. त्याच्यानंतर कोण येतो, लिथियम नंतर कोण येतो, सोडियम. सोडियमच्या खाली कोण येतो, पोटॅशियम. पोटॅशियमच्या खाली कोण येतो, रुबिडियम. रुबिडियमच्या खाली कोण येतो, सीझियम. तर ही सर्व एलिमेंट ग्रुप नंबर फर्स्टमधली आहेत. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. त्याचबरोबर अरेंज द अबाव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे. मग आता या ठिकाणी याचा ॲटॉमिक रेडियस किती आहे, 152. त्याच्यानंतर याचा ॲटॉमिक रेडियस किती आहे, याचा ॲटॉमिक रेडियस 186. याचा ॲटॉमिक रेडियस किती आहे पोटॅशियमचा ॲटॉमिक रेडियस आहे 231. त्याच्यानंतर रुबिडियमचा ॲटॉमिक रेडियस किती आहे 244 आणि सीझियमचा ॲटॉमिक रेडियस आहे 262. तर ही सर्व एलिमेंट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस याच्याशी रिलेटेड आपण मांडलेले आहेत. डज धिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप फर्स्ट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर त्याचा आन्सर बघा, हे जी एलिमेंट आता आपण मांडलेली आहेत हे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये असणाऱ्या ग्रुप नंबर फर्स्ट प्रमाणे अरेंज केलेले आहेत असे वाटतात का. तर आन्सर येते एस. अरेंजमेंट ऑफ एलिमेंट ॲज पर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस इट इज मॅच विथ द ग्रुप नंबर फर्स्ट. प्रश्न क्रमांक 4 आहे, विच ऑफ द अबव एलिमेंट हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. आता बिगेस्ट कोणता, सीझियम इज अ बिगेस्ट ॲटम, ॲटॉमिक रेडियस 262. तर स्मॉलेस्ट ॲटम ए लिथियम, ॲटॉमिक रेडियस 152 झालं. आणि त्याचबरोबर शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड्स ऑब्झर्व इन द व्हॅरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस डाऊन अ ग्रुप. ॲटॉमिक रेडियस म्हणजे पिरियॉडिक ट्रेंड कोणतं, ॲटॉमिक साईज. या ॲटॉमिक साईज या पिरियॉडिक ट्रेंडचं ऑब्झर्वेशन तुम्ही करत असताना जेव्हा तुम्ही टॉपकडून बॉटमकडं जाता तेव्हा या रेडियामध्ये व्हॅरिएशन पाहायला मिळतं का. तर आन्सर येतं एस. इफ वी गोज फ्रॉम टॉप टू बॉटम किंवा डाऊन द ग्रुप इन द ग्रुप नंबर फर्स्ट इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस व्हाईल डाऊन द ग्रुप. तर अशा प्रकारे म्हणजे जसं तुम्ही टॉपकडून म्हणजे वरतून जसं तुम्ही डाऊन द ग्रुप म्हणजे वरतून खाली जात असताना ॲटॉमिक रेडियस काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. तर इफ विल फाइंड दॅट, आता याच्यावरून आपल्याला असा अंदाज काढता येतं, इफ विल फाइंड दॅट व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याचबरोबर त्याचं कारण काय आहे, ॲटॉमिक साईज का इन्क्रीज होतो त्याचं कारण काय बघा. याच्यासाठी पिरियड नंबर सेकंड, याच्यासाठी पिरियड नंबर थर्ड, याच्यासाठी पिरियड नंबर 4,
याच्यासाठी पिरियड नंबर 5, याच्यासाठी पिरियड नंबर 6, बरोबर आहे का बघा. दीज आर द पिरियड नंबर. मग त्याचं रिझन काय आहे, जसं जसं तुम्ही टॉपकडून बॉटमकडं जाता तसं तसं नवीन शेल ॲड होतो. याच्याकडे किती, लिथियमकडे शेल किती आहेत, 2. तर सोडियम किती शेल किती झाल्या, 3. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 1चा. एक शेल ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या एलिमेंटकडे जात असताना बघा, दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. बघा 2 कडून 3 कडे आला, या दोघांमध्ये एक शेल ॲड झालेली आहे. 3 कडून 4 कडे या दोघांमध्ये एक शेल ॲड झाले आहे. याच्यामध्ये एक शेल, म्हणजे याच्याकडे जर 2 शेल असतील तर याच्याकडे 3 शेल आहेत. याच्याकडे 3 शेल असतील तर याच्याकडे 4 शेल आहेत. याच्याकडे 4 शेल आहेत तर याच्याकडे 5 शेल आहेत. याच्याकडे 5 शेल आहेत तर याच्याकडे 6 शेल आहेत. तर अशा प्रकारे ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडे जात असताना एक एक शेल ॲड होत जाते. म्हणून टॉपकडून बॉटमकडे किंवा डाऊन द ग्रुप atomic size increases. Therefore the distance between the outermost electron and the nucleus, मग इथं शेल वाढला की न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल मधलं डिस्टन्स वाढत जातं. ॲज अ रिझल्ट ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाइट ऑफ द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्जेस. आता थोडंसं याच्याबद्दल आपण स्लाइड बघू. इथं मी चित्र काढतो. बघा, समजा या ठिकाणी लिथियम आहे. लिथियमकडे शेल किती आहेत, हा न्यूक्लियस आहे लिथियमचा. इथं शेल एकच, इथं शेल किती आहेत, यस झालं शेल 2. त्याच्याऐवजी जर सोडियम असेल, सोडियमचा हा न्यूक्लियस, सोडियमचा हा पहिला शेल, हा दुसरा शेल, हा तिसरा शेल. इथं जरी बघा, आपण इथं कन्सेप्ट काय पाहिला होता, इथं जर इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथं किती आहेत ॲटॉमिक नंबर, इथं 1 आहे. इथं किती आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं 1 इलेक्ट्रॉन्स आहे. मग इथं इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, त्याचबरोबर न्यूक्लिअर चार्जेस म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्जेस पण वाढले न्यूक्लियसमध्ये आणि ऑर्बिटची संख्या पण वाढली. त्याच्यामुळं इथलं जे अट्रॅक्शन आहे या पॉझिटिव्ह आणि या इलेक्ट्रॉनचं जे अट्रॅक्शन आहे हे डिक्रीज होतं. कारण शेल इन्क्रीज होतात, त्याच्यामुळं अट्रॅक्शन डिक्रीज होतं. तर इथं बघा पिरियडमध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन पिरियडमध्ये, हा पिरियड नंबर 2 आहे. या पिरियडमध्ये एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. दुसऱ्या शेलमध्ये इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या शेलमध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये इथं 3 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये इथं 4 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये, म्हणजे एकाच शेलमध्ये इथं इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. त्याच्यामुळं इथं अट्रॅक्शन वाढतं. इथं नवीन शेल ॲड होत जातात, त्याच्यामुळं अट्रॅक्शन कमी होतं आणि त्यामुळं ग्रुपमध्ये टॉपकडून बॉटमकडे जात असताना ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो. जरी ॲटॉमिक नंबर वाढला, न्यूक्लिअर चार्जेस वाढले, तरी ॲटॉमिक साईज वाढत जातो कारण शेल इन्क्रीज होतात. इथं मात्र एकाच शेलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत जातात, त्यामुळं अट्रॅक्शन इन्क्रीज होत जातं, ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जातो. तर अशा प्रकारच्या ॲटॉमिक साईजशी रिलेटेड असणाऱ्या या सगळ्या कन्सेप्ट आहेत. अशी अपेक्षा ठेवतो या सर्व कन्सेप्ट आपल्याला समजले असतील. तर या ठिकाणी थांबतो आणि मग राहिलेला पोर्शन आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. तर ठीक आहे, थँक्यू, थँक्स अ लॉट.